आपण पाहत आहात न्यूज शाहीन नेटवर्क। राधानगरी तालुक्यातील कुंभारवाडी या जेमतेम 1200 लोकवस्ती असणाऱ्या गावानं वंचित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशानं तृतीयपंथीयांच्या हस्ते ग्रामपंचायत ध्वजारोहण करून वेगळा आदर्श निर्माण केला। सरपंच रणजित विष्णू पाटील आणि उपसरपंच सुरेखा जयसिंग पोवार यांनी मांडलेल्या संकल्पनेला ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील, संजय पाटील, संग्राम पाटील, रेखा कुंभार, शकुंतला कानडे, सिंधुताई मालक, ग्रामसेवक RK तायशेटे यांनी संकल्पनेचं स्वागत केल्यानं ग्रामपंचायतीचं ध्वजारोहण बबली रामदास सातपुते या तृतीयपंथीच्या हस्ते करण्यात आलं। कुंभारवाडी गाव नवोपक्रम आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असणारं गाव असल्याचं सरपंच रणजित पाटील यांनी सांगितलं। आज ग्रामपंचायत कुंभारवाडी या ठिकाणी 76वा प्रजासत्ताक दिन साजरा झाला। तर ह्यापूर्वी बरेच वेळा 76वा आपलं प्रजासत्ताक दिन साजरा झाले, त्यावेळी सैनिकांनी मुख्य ध्वजारोहण केले, ज्येष्ठ लोकांनी केले, सरपंचांनी केले। परंतु जे समाजापासून जे वंचित घटक आहे तो म्हणजे तृतीयपंथी, तर अशा तृतीयपंथींना एक समाजामध्ये चांगलं बघण्याचा दृष्टिकोन व्हावा, निर्माण व्हावा, तसेच त्यांना परत एक समाजामध्ये स्थान मिळावं ह्या हेतून आज ह्या ठिकाणी ग्रामपंचायत संविधान स्तंभाचे पूजन उपसरपंच सुरेखा पवार यांनी केलं, तर ध्वजारोहण बबली रामदास सातपुते या तृतीयपंथींच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी बबली सातपुते यांनी कुंभारवाडी गावानं आमच्यासारख्या वंचितांना प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणाची संधी देऊन वंचित घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं चांगलं पाऊल उचललेलं आहे। या प्रकारे इतर गावांनीही हा आदर्श उपक्रम राबवावा अशी अपेक्षा व्यक्त केली। कुंभारवाडीच्या ग्रामस्थांनी आणि सरपंचांनी मला हा मान दिला, असा प्रत्येक पंचायतीमध्ये तृतीयपंथीयांनी मान मिळावा। जे दृष्टिकोन बघण्याचं वेगळं आहे हे कुंभारवाडीच्या माणसांनी तृतीयपंथीयांनी आज कुठेतरी समाजात जवळ केलं, हे बोलून माझं। न्यूज शाहीसाठी कार्यकारी संपादक स्वप्नील कांबळे। भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी, निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लय भारी, चव आहे कोल्हापुरी गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने। गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची।